गुणरत्नभूषणप्रियं जीवत्सफलगुणं मोक्षम्। जय बोलो सिद्धार्थ चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की जय। जय चक्रवर्ती समाज सम्राट आचार्य शांती सागर जी महाराज की जय। प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनि महाराज की जय। परम पूज्य आचार्य प्रवरेक्षार सुंदर सागर जी महाराज की जय। परम पूज्य मम दीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य सुयश सागर जी महाराज की जय। वो ये 531 नंबर गाथा झाला आपल्या स्वामी अधिकार चालू आहे। कोणत्या गतीमध्ये कुठल्या रेषेचा कोण स्वामी आहे ते सांगत आहे। नरगतीमध्ये पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या अंकामध्ये कोणती रेषा आहे? कापूर रेषा, कृष्ण रेषा। सुरुवात असं वाटते कधी कधी सुट्टे कृष्ण रेषा उलटे घ्यायचं। आणि नीलेशा कुठं कुठं आहे पाठीमधून संजोता बघी ना नाही विसर आलं संगीता काय पाठीमधून तिसऱ्याच्या शेवटच्या पटलामध्ये आणि चौथ्या आणि पाचव्या पृथ्वीमध्ये द्विचर पटलापर्यंत कोणती रेषा आहे? नीलेशा। आणि 6व्या आणि 7व्या अंकामध्ये कोणती आहे? कृष्ण रेषा आहे। आणि 5व्याच्या अंतिम पटलामध्ये पण कृष्ण रेषा ज्याला कृष्ण रेषा आहे। स्वर्गामध्ये पण नाही मनुष्य तिर्यांच्यामध्ये सांगितलं। मनुष्य तिर्यांच्यामध्ये एक केंद्र आणि विकलत्रयामध्ये किती रेषा आहे? श्वेता एक केंद्र आणि विकलत्रयामध्ये 3 अशुभच असतात नियमानं। एक केंद्र आणि विचक्रमध्ये नियमाने लक्षात ठेवायचं 3 अशुभ रेषाच असतात। आणि असौधी पंचेंद्रियामध्ये तुम्ही जे म्हटलं ना 4 रेषा कुठे आहेत? असौधी पंचेंद्रियामध्ये 4 रेषा कृष्ण दिल कापोत आणि पितलेशा। आणि अपर्याप्त अवस्था कुठली? संज्ञी अपर्याप्त, मिथ्यादृष्टी आणि सासाधन सम्यदृष्टी 3 अशुभ रेषाच असणार। आणि तो कुठून पण वरून आला तर लब्ध पर्याप्त कसं किंवा निवृत्ती पर्याप्त त्याला कोणती रेषा असणार? नियमानं अशुभ रेषा असणार मिथ्यादृष्टी आणि सासाधन सम्यदृष्टीमध्ये। गोभूमीमध्ये अपर्याप्त अवस्थेमध्ये कोणती रेषा असते? कापोत रेषा। गोभूमीच्या अपर्याप्त अवस्थेमध्ये सम्यक्त्व आहे तर तिथं कापोत रेषा असते। त्यांनी हे दिलं नाही सगळीकडे तो प्रश्न राहतोय म्हणजे मिथ्यादृष्टी असेल तर कोणती रेषा असणार? सम्यक्दृष्टी तर जगाने कापोत रेषा म्हटलं त्याने। परंतु मिथ्यादृष्टी असेल तर ते बघायचं राहिलं। गोभूमीमध्ये रेषा किती दिले ते 6 रेषा दिले की तिथं कर्मकांड पुस्तक आहे आणून बघा। त्याच्यामध्ये आपल्या याच्यामध्ये उदय आहे ना त्याच्यामध्ये उदयाच्या पुस्तकामध्ये नाही बॉक्स पुढे आता आपण हे लावूया कापोत रेषेचं जगण्य आहे। आणि पर्याप्त झाल्यानंतर भूमीमध्ये कोणत्या रेषा असतात? सम्यदृष्टी असेल तर आणि मिथ्यादृष्टी असेल तर मिथ्यादृष्टीला पण शुभच रेषा आहे आणि सम्यदृष्टीला पण तिथे असे परिणाम असे संश्लेषण होतच नाही। म्हणजे सामान्य आपल्या ह्याच्यामधलं सुखी जीवन असते ना तिथं काय संश्लेषच नसतात त्याला जास्त। खाण्यापिण्याची चिंता नाही, कशाची चिंता नाही, पती पत्नी दोघच असतात त्यामुळे शुभ रेषाच असते त्यांची स्वर्ग आणि भूमी।
फक्त अपर्याप्त अवस्थेतच लावायचं तिथं. हा, ज्यावेळेला कर्मभूमी सुरू होणार त्यावेळेला हा शुभ लेशाच आहे त्यावेळेला. भोगभूमी जोपर्यंत आहे तोपर्यंत शुभ लेश. आता पुढं 532 नंबरची गाथा आहे, आपण वाचायची आता. आयदोत्ती छल्ले साओ सोतियले साहुदे सविरदतिये तत्तो सुक्कालेसा अजोगिठाणम अलेसम तू. काकाने पुस्तक कोणाकडे जास्त असेल तर 2 असते कोणाकडे. आयदोत्ती छल्ले साओ म्हणायचं काय ना गाथा म्हटली. आयदोत्ती छल्ले साओ सोतियले साहुदे सविरदतिये तत्तो सुक्कालेसा अजोगिठाणम अलेसम तू. पांढरं पुस्तक कुठून आणलेलं ते जीव काढून आणलं. मग तेच म्हटले की 2 पुस्तक आणली का. आयदोत्ती छल्ले साओ असं आहे. गुणस्थानाच्या पेक्षा लेशा सांगतात आता. तर पहिल्या 4 गुणस्थानामध्ये किती लेशा आहेत? 6 लेशा, 6 लेशा आहेत. म्हणजे परिवर्तन होत असते ना, अंतर्मुहूर्तामध्ये लेशा बदलत असतात. म्हणून पहिल्या 4थ्या गुणस्थान 1 ते 4 गुणस्थानापर्यंत 6 लेशा आहेत. नंतर देश विरदतीय सुमतीय लेशा 5वं 6वं आणि 7वं. बघा वृत्ती झाला की सगळी शुभ लेशाच, अशुभ लेशा नाही, परंतु भाववृत्ती व्हायला पाहिजे. तर काय होणार त्या ठिकाणी अशुभ लेशा होतच नाही ना, शुभ 3 लेशाच असतात. देशविरत अप्रमत्त संहिता आणि अप्रमत्त संहितामध्ये. तत्तो सुक्कालेसा आणि त्याच्यानंतर 8व्या गुणस्थानापासून 1 शुक्ल लेशाच आहे, बाकी लेशा नाहीतच. आणि अजोगिठाणम अलेसम 14 गुणस्थान तिथं लेशाच नाही, कारण का कशाय पण नाही आणि योग पण नाही. कशाय अनुरंजित योग प्रवृत्तीला लेशा म्हणतात. आणि त्या ठिकाणी 14व्या गुणस्थान 11, 12, 13 मध्ये योग प्रवृत्तीच्या अपेक्षा लेशा सांगितलेल्या आहे. आणि 14व्या गुणस्थानामध्ये लेशाच नाही, लेशारहित परिणाम आहे. अलेशा म्हणजे लेशारूप परिणाम कसे आहेत? विभावरूपच आहेत, कर्मबंधाला कारणच आहेत. म्हणून शुभ लेशा असो किंवा अशुभ लेशा असो, ती कशाला कारण आहे? मोक्षाला कारण आहे का? नाही, ती कर्मबंधालाच कारण आहे. आता पुढं ह्याच्यामध्ये लेशा कोणत्या अपेक्षेने सांगितले ते सांगतायत. 533 नंबरची गाथा आहे ना. तेच 11व्या गुणस्थानामध्ये कशाय नसताना तिथं कशी काय लेशा सांगितली असा प्रश्न होतो. त्या अपेक्षेनंतर उत्तर देतात. नट्ठ कसाये लेसा उच्च दिसा भूत पूव गदिनाया अहवायोग पौत्ती मुखोत्तितहिं भवे लेसा पाचशे 33 नंबरची गाथा आहे. तोच प्रश्न उत्पन्न झाला की 11व्या कशा लेशा कशाला म्हटलं की कशानं अनुरंजित योग प्रवृत्ती. मग योगाशाय कुठपर्यंत आहे? 10व्या पर्यंत. आणि तुम्ही लेशा कुठपर्यंत सांगितली? 13व्या पर्यंत. मग ती कसं काय 11, 12, 13व्या गुणस्थानामध्ये लेशा कशी काय सांगितली? तर तिथं त्याचं हे सांगतात, अपेक्षा सांगतात. कोणत्या अपेक्षेनं सांगितली? नट्ठ कसाये कशाय नष्ट झाले असताना लेशा भूत पूव गदिनाया उच्चदी
भूतपूर्व गतीन्याय, जे तो जीव पहिल्यांदा कशासहित होता त्यावेळेला त्याला लेशा होती, त्या अपेक्षेनं, त्या भूतपूर्व गतीन्यायाच्या अपेक्षेनं पूर्वी कुठली लेशा होती? शुक्ल लेशा होती. म्हणून आता सुद्धा कोणती लेशा आहे? त्याला शुक्ल लेशा सांगितली. हे एक उत्तर दिलं. भूतपूर्व प्रज्ञा पण नाही म्हणतात त्याला, त्या अपेक्षेनं तिथं लेशा सांगितलेली आहे. तसं सांगा, पहिल्यांदा डॉक्टर होता, आता डॉक्टर करत नाही तरी सुद्धा डॉक्टर म्हणता येईल. आता शिक्षक असतील तर त्याला काय म्हणतो? गुरुजी आहे. आता शिकवत नाही तर सुद्धा त्यांना गुरुजी. कोणत्या अपेक्षेने म्हणताय? भूतपूर्व न्यायाच्या अपेक्षेने. तसं इथं पूर्वी लेशा होती त्या जीवाला, शुक्ल लेशा, म्हणून आता सुद्धा शुक्ल लेशा आहे असं म्हटलं जातं. किंवा दुसरं उत्तर दिलं, अथवा योग प्रवृत्ती मुख्योक्ती. लेशेमध्ये मुख्य काय आहे? योग प्रवृत्ती. ते सांगितलं ना की कषायाचा समान अंश एकाच रेंजची कषाय, परंतु त्यामध्ये 6 लेशा असू शकतात. 6 पैकी कोणती लेशा असू शकते? मग ते कशावर अवलंबून आहे? योग प्रवृत्तीची त्याची कशी आहे. सत्यवचन बोलतो, आता कोणी असत्यवचन बोलाय, कोणी सत्यवचन बोलाय, कशा दोघांचे समान आहे. तर मग तिथे सत्यवचनाची प्रवृत्ती त्याची आहे म्हटल्यानंतर कसली असणार? शुभ लेशा असणार. असत्यवचन बोलण्याची प्रवृत्ती आहे तर तिथं अशुभ लेशा असणार. म्हणून योग प्रवृत्तीवर लेशा अवलंबून आहे. योग प्रवृत्ती ही मुख्य आहे लेशीमध्ये, म्हणून सांगितलं की योग प्रवृत्ती मुख्य आहे. तिथे योग प्रवृत्ती आहे 11व्या गुणस्थानात, म्हणून तिथं लेशा सांगितली. कारण 13व्या पर्यंत योग आहे, म्हणून तिथे योग प्रवृत्ती मुख्य असल्यामुळं त्या 11, 12, 13 गुणस्थानात लेशा सांगितलेली आहे. 2 उत्तर दिली. एक भूतपूर्व न्याय गतीच्या अपेक्षेनं म्हणायचं किंवा योग प्रवृत्तीच्या अपेक्षेने तिथं लेशा सांगितलेली आहे. आता राहिले कोण? देव. देवांची लेशा सांगितली नाही. स्वामी. कुठला जीव कुठल्या लेशेमध्ये मरण पावलेला कुठल्या देवामध्ये उत्पन्न होतो हे गती अधिकारामध्ये सांगितलं. परंतु अजून स्वामी अधिकारामध्ये देवांच्या मध्ये कोणत्या देवाला कोणती लेशा असते ते सांगितलं नाही, म्हणून ते ह्या ठिकाणी सांगतात. ते त्याच्यावरूनच लक्षात येत आहे, परंतु स्वामीच्या अपेक्षेने सांगतात. 2 गाथा आहेत, तर दोन्ही गाथा एकाच वेळेला लावू लागतील. तिन्नम दोन्नम दोन्नम, छन्नम दोन्नम च तेरसन्नम च, एतोय चोदसन्नम, लेसा भवनादिदेवाणम्, तेऊ तेऊ तेऊ, त्याच्यामध्ये पाठभेद आहे. कसं? तेऊ पम्माय, ते तह ते आहे ना याच्यामध्ये, दुसरा पाठभेद तेऊ आहे तिथं तहच्या जागी. तेऊ तेऊ तेऊ, तेऊ पम्मा पम्माय पम्मसूर्काय, सुखाय परमसुखा, भवनतिया पुण्यके असुहा, तिन्नम दोन्नम दोन्नम, छन्नम दोन्नम च तेरसन्नम च, एतोय चोदसन्नम, लेसा भवनादिदेवानां, तेऊ तेऊ तेऊ, तेऊ पम्मा पम्माय पम्मसुखाय, सुखाय परमसुखा, भवन्ति पुण्यके स्वाहा. ते सापडलं नाही का ते खडूचा तिथून
तिकडं नाही जात. ते पहिल्या गातेमध्ये ओळीनं कोणती कोणती संख्या घ्यायची ते सांगितले, मग आपण ते ओळीने ठेवूया. भवनादी देवानम शब्द ना शेवटी, तर भवनादी आदिवरून भवन आदी. तर पहिले किती घ्यायचे? 3 भवन त्रिक. त्याच्यानंतर येणार 2 9 2 म्हणजे काय घ्यायचं? सौधर्म आणि आयशा. सौधर्म द्विक 2 लिहिते. नंतर 2 9 म्हणजे सानत कुमार आणि महेंद्र. हे 2 घ्यायचे. हे 3 हे 2 2 2. त्यानंतर 96 6 म्हणजे कोणते येणार? 5व्या सर्गापासून 6 घ्यायचे, जे 10 पर्यंत येणार. 5 ते 10 सर्ग. ब्रह्म पासून ते ब्रह्मोत्तर लांतो कापिष्ट शुक्र महाशुक्र. शुक्र महाशुक्र किती आहे सर्ग? 6. एक तत्वार्थ सूत्र तुम्ही केलं ना आपल्या जनरल मधलं, सगळं नॉलेज होतं, सगळं ज्ञान होतं. ते सगळे नावं बिव सगळं पाठ होते. ब्रह्मोत्तर लांतो कापिष्ट शुक्र महाशुक्र 6 झाले. त्याच्यानंतर 2 9 2 शतार आणि सहस्र. शतार आणि सहस्र हे 2 घ्यायचे. नंतर 13 सन्नम एकदम 13 घ्यायचे, म्हणजे 9व्या द्रव्यकापासून 13व्या सर्गापासून ते 13 14 15 16 4 स्वर्ग आणि 9 ग्रव्य. म्हणजे किती झाले? 13 पर्यंत सर्ग. आनंद पासून आनंद आधी 13 घ्यायचे. 13 आणि त्याच्यानंतर 14 सन्नम म्हणजे 14 9 अनुदिश आणि 5 अनुत्तर. 9 अनुदिश आणि 5 अनुत्तर असे 14 घ्यायचे. तर यांच्यामध्ये कोणती लेश आहे ती क्रमाने सांगितली. पहिला भवनत्रिकामध्ये कोणती लेश आहे? तेऊ तेजोलेश. पीतलेश म्हणा किंवा तेजोलेश म्हणा. नंतर सौधर्म आणि आयशान सर्गामध्ये तेजोलेश. सानत कुमार आणि महेंद्र मध्ये म्हणून तर देऊ पम्मा हे पाठ बरोबर वाटते. देऊ घेतलं की पुन्हा मग देऊ पम्मा नाही लागणार. देऊ 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 तिला घेतलं किंवा देऊ पम्मा कसं लागणार? देऊ पम्मा लागणार नाही. कैसे? हाँ देऊ 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 आगे क्या है? नहीं तेऊ पम्मा लिया. हाँ पम्मा लिया ना, तो फिर देऊ 3 बार ही हो गया, तो चौथी बार नहीं आएगा ना. देऊ 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 पम्मा पम्माय पम्मा सुखाय. म्हणजे 4 नाही घ्यायचं. देऊ मी म्हणताना 4 घेतलं. हा नको. हा तह शब्द आहे ना, तो त्याने गाड्यावरच केलाय. याच्यामध्ये तेऊ तेऊ तह शब्द आहे ना, तो घेतला नाही त्याच्यामध्ये. इसमें तह एक शब्द है बीच में, वो नहीं लिया. तेऊ 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 पम्मा पम्माय पम्मा सुखाय. और ये बराबर मात्रा भी उसमें बराबर बैठती है. हाँ तो तह शब्द केवल इसको ड्रॉप करना है. हाँ हाँ तेऊ 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 तेजलेशा भवनत्रिकामध्ये पीतलेशा म्हणजे पर्याप्त अवस्थेच्या अपेक्षेनं कोणती रेषा असते? तेजलेश. जगन्य आहे. सौधर्म आणि आयशांमध्ये पण तेज म्हणजे पीतलेशा. तेज आणि पद्म दोन्ही एकच आहे. नंतर सानत कुमार महेंद्रमध्ये 2 लेश आहेत. म्हणजे काही भागामध्ये पीतलेशा आहे आणि अंतिम पटलावर कोणती लेशा आहे? पद्मलेश आहे. ते जगन्य अंश आहे. म्हणजे 2 लेश आहेत.
तेज आणि पद्म. तेज आणि पद्म. वरच्या स्वर्गातले देव आहेत तर त्यांचे परिणाम सुद्धा कसे आहेत? वरवर शुभ जास्त आहेत. परिणाम शांत, संक्लिष्टता कमी. नंतर पम्मा, त्याच्यानंतर ब्रह्मपासून ते महाशुक्र पर्यंत एक पद्मलेशाचे, जे 5व्या सर्गापासून 10व्या सर्गापर्यंत प्युअर कोणती रेषा आहे? पद्म. पुन्हा 11-12 मध्ये पुन्हा मिश्रण, काही भागात पद्म आणि काही भागात शुक्ल. म्हणजे पद्म आणि शुक्ल, पद्माचा उत्कृष्ट आणि शुक्लाचं चक्र. सगळीकडे ते चक्र उत्कृष्ट आहे, तर तेजाचं उत्कृष्ट आणि पद्माचं जगन. इथं पद्माचं उत्कृष्ट आणि ते शुक्लाचं जगन आहे. नंतर एक तो तेर सन्नम, अणतादिक 13 मध्ये, अणतादिक 4 स्वर्ग आणि नवग्रहिकामध्ये शुक्ल लेश आहे. मध्यम शुक्ल आणि 9 आरोदेश आणि 5 अणुत्तर मध्ये परम शुक्ल, म्हणजे उत्कृष्ट शुक्ल लेश आहे. परम शुक्ल. याप्रमाणे सांगितलं. आणि आता पुढे राहिलं काय की दुसऱ्या गाथेमध्ये बघा, ती 2 गाथा तिथपर्यंत झाल्या परमसुखापर्यंत. भवनतिया पुण्यगे असुहा, भवनत्रिकाच्या अपुण्यगा ते जोडून केलं तर चालतंय, किंवा भवनत्रय अपर्याप्त की, म्हणजे भवनत्रिकाच्या अपर्याप्त अवस्थेमध्ये कोणती रेषा असते? अशुभ लेशा. म्हणजे इथं अशुभ लेशामध्ये मरण केलेला जीव भवनत्रिकामध्ये उत्पन्न होऊ शकतो. म्हणजे परिणाम बिघडले समजा ते लेशा, तर समजायचं नाही की नरकातच गेला, भवनत्रिकामध्ये पण जाऊ शकतो. कारण का सगळी जास्त संख्या ज्योतिष्क वासी आहेत आणि भवनवासींची संख्या तो भाग व्यंतरवासी. जे व्यंतर आणि ज्योतिष्क सगळ्यात जास्त ज्योतिष्क देव स्वर्गामध्ये, आणि त्याच्या खालोखाल संख्येचा संख्या तो भाग व्यंतर, नंतर भवनवासी. हा, संख्यात नाही, असंख्यात आहे ते सुद्धा भवनवासी देवांचे पण. तर सांगायचा उद्देश काय की इथं जाणं भवनत्रिकामध्ये फार काही मोठं हे नाहीये, पुरुषार्थ नाहीये. सामान्य कोण पण जाईल. हे कुत्रा मांजराधिक सुद्धा जातात ते भवनत्रिकामध्ये, जे असे प्राणी सुद्धा सगळे. आणि असे कितीतरी मनुष्य तर संख्यातच आहे थोडा, तिऱ्यांचेच असंख्यात तिऱ्यांचेच तिथं उत्पन्न होणार. थोडेसे शांत परिणामाने सण करतात ना, तर त्यांना पण किती त्रास होतोय. अकाम निर्जरे कभी अकाम निर्जरा करे भवनत्रिकमे सर्वतनु धरे. कुणाला तिथं तर त्यांनी कानात मध्ये नमकार मंत्र सांगितलं म्हणून झालं. तर सामान्य सुद्धा ते यांचं दुःख सहन करतात ना, कुणाला सांगतात शांतीला सहन करतात. तर अकाम निर्जरा करून भवनत्रिकामध्ये उत्पन्न होतात. तर सांगायचं काय तर की भवनत्रिकाच्या अपर्याप्त अवस्थेत मात्र तिथं नियमानं अशुभ लेशा घेऊनच जाणार. कारण इथं सुद्धा ते दुःखामध्ये तो मरण पावला समजा, तर त्यावेळेला तिथं त्याचे अशुभ लेशाच असणार. आणि त्या अशुभ लेशा घेऊन तिथं जाणार, तर तिथं पण अंतर्मुहूर्त काळापर्यंत अशुभ लेशा असणार. हो, जाणार की असंख्यात ते उत्पत्ती आहे ना तिथं, कुणाच्या होणार? नाही, असावधी जीव जात नाही. असावधी पंचेंद्रियाची उत्पत्ती भवनवासी आणि नंतरमध्येच होते. नरकामध्ये पहिला नरक, परंतु पुढच्या वरच्या देवामध्ये होत नाही. तर अशा प्रकारे देवामध्ये लेशेचा स्वामी सांगितला की कुठल्या स्वर्गामध्ये लेशेचा स्वामी कोण आहे. मरण के समय परिणाम खराब हो गए, हाँ, तो भवनत्रिक में गया, अच्छे परिणाम हो जाते तो लाइव का अपवर्तन खात होकर के भी, मतलब उसका आता है ना, त्याचं उदाहरण येतं आपलं देवबाई मुनीचं. 33 सागराची आई बांधली होती त्यांनी, 33 सागर थोडी कमी अशी बांधली असेल, तर पूर्ण 33 सागर बांधलं तर ते. आणि अपवर्तनाघात करून तो कुठे गेला? व्यंतरमध्ये गेला ना, व्यंतर गेला. अग्निकाय देव झाला, अग्निकुमार बाबा असे येणार ना, नंतर कसं येणार?
म्हणजे बहुनत्रिकामध्येच केलं ते कुठं बहुमध्ये किंवा भावलिंगी महिला आणि मराठीची देखील समजा आहे. भावलिंगी ते द्विपायनांचं नाव घेऊन सांगितलंय धवलामध्ये की त्याच्या म्हणजे स्थितीचं असं ते बांधली म्हणजे पूर्ण तो भोगेल असं काही नाही. बांधताना बांधली त्याने एवढी मोठी आयु, परंतु नंतर ती परिणामाच्या संकलेस त्यानं घात होऊन ते किती होऊ शकते म्हणजे पहिल्यामध्ये त्याच्या संलग्न. आहे की सम्यक तो नियमानं नाही ना, थोडे जीव असतात की आपल्या तर जसं आहे तसेच की तिथे असंख्यात देवामध्ये असंख्यात स्वभाग सम्यदृष्टी आहेत. असंख्यात देवामध्ये एक सम्यदृष्टी, असंख्यात म्हणजे पुष्कळ असंख्यात मोठं तेवढ्यामध्ये एक सम्यदृष्टी असणार. अनुपात तसा येणार ना. असंख्यात भाग सम्यदृष्टी आहेत म्हणजे असंख्यात भूभाग मिथ्यादृष्टी आहेत ना. असंख्यात भूभाग म्हणजे भूभाग मोठा आहे तो, कारण का पल्ल्याच्या असंख्यातल्या भागापेक्षा सम्यदृष्टींची संख्या जास्त नाहीच. आणि देवांची संख्या सगळी जगश्रेणी गुणिले त्याचं जगत काय ते 12 वर्गमूळ 8 10 वर्गमूळ 8 वर्गमूळ म्हणजे भरपूर मूळ आहे त्याच्यामध्ये. हा म्हणून शेवटी मरताना पण परिणाम चांगले राहणं हे फार महत्वाचं आहे. बांधताना आयो आपण पुष्कळ बांधले, परंतु जर मरताना परिणाम बिघडले तर एवढा घातून खालच्या याच्यामध्ये उत्पन्न होऊ शकतो. नियमान तुमचे कोणी 101 असू दे कोणी असू दे ते सगळे उत्पन्न होणार तिथं मिथ्यादृष्टीच. तिथे गेल्यानंतर सम्यदृष्टी होऊ शकतात. ते नियम नाहीये कुठला पण. पुढे आता साधन अधिकार सांगताय. स्वामी अधिकार संपला या ठिकाणी. 536 नंबरची गाथा आहे. वन्नोदय संपादित शरीर वन्नो दुदवदो लेस्सा मोहोदय खो समो मोहोदय खो समो वसमखयज जीव फंदणं भावो साधन आले का मी साधन सांगतात. दोन्हीच सांगतात द्रव्यलेशा आणि भावलेशा. द्रव्यलेशेचं कारण काय आणि भावलेशेचं कारण काय हे सांगतात. ते सम आहे, ते व सम आणि र जास्त आहे तिथं ह्या पुस्तकात झालंय. टीकेच्या पुस्तकामध्ये र जास्त झाले. खयज जीव खंदन भाव घ्यायचं. तर द्रव्यलेशेचं कारण सांगतात. पहिल्यांदा द्रव्यलेशा कशाला म्हटलं की वर्ण नामकर्माच्या उदयानं प्राप्त झालेला जो शरीराचा वर्ण, शरीराचा रंग, त्याला काय म्हटलेलं आहे? द्रव्याच्या अपेक्षेनं लेशा म्हटलेलं आहे. मग त्या द्रव्यलेशेचं साधन काय झालं? शरीर नामकर्माचा उदय, वर्ण नामकर्माचा उदय, शरीराच्या वर्ण नामकर्माचा उदय. आणि भावलेशेचं साधन सांगताय की मोह उदय, मोहाचा मोहने कर्माचा उदय, क्षौषम उपशम आणि क्षय ह्यानं उत्पन्न होणारा जो जीवाचं स्पंदन, जीवामध्ये उत्पन्न झालेलं जे हलनचलन, त्याला काय म्हटलेलं आहे? भावो. त्याला भावाची अपेक्षा लेशा म्हणजे भावलेशाचं ते साधन आहे. योग आणि कशांच्या द्वारे भावलेशा होते, परंतु तो कषाय जो आहे तो सगळ्या ठिकाणी कसा आहे? औदय म्हणजे कषाय तर औदयिकच असतो, परंतु त्या त्या ठिकाणी जे संस्कार आहे ते कसे आहेत? तर सांगितलं की 4थ्या गुणस्थानापर्यंत मोहाचं काय तिथं उदयच आहे. तिथं उपशम क्षय शौषम नाही. म्हणजे कशा चारित्र मोहने लावायचं. चारित्र मोहने कर्माचं काय आहे? 4थ्यापर्यंत उदय आहे. म्हणून मोहने कर्माच्या उदयानं उत्पन्न होणारा भाव आहे तिथं. नंतर 5व्या 6व्या 7व्या मध्ये मोहने कर्माच्या क्षोपशमानं उत्पन्न होणारा भाव आहे. देशविरत हा परिणाम क्षापशमिक भाव आहे.
आणि सकल संयमरूप परिणाम तो सुद्धा कसा आहे, क्षौक्षमिक भाव आहे. मोहनीय कर्माचा क्षौक्षम झाला असताना उत्पन्न होणारा भाव आहे. म्हणून असं लावायचं नाही की 5 महाव्रत रूप परिणाम हे अवदैकच भाव आहे आणि तो बंधालाच कारण आहे, असं लावलं जाते. आध्यात्मिक लोकांना कर्णयोग माहित नसलं की त्याला सगळ्याला काय लावून टाकतात, अवदैक भाव लावून टाकतात. तर तो अवदैक भाव नाही आहे. सकल संयमरूप भाव 5 महाव्रत रूप परिणाम क्षौक्षमिक भाव आहे. होणे कर्माचा क्षौक्षम झाल्यामुळे उत्पन्न होणार आहे, म्हणून तो स्वभाव भाव आहे तसा. तो अवदैक म्हणजे क्षौक्षमिक भाव आहे. स्वभाव म्हणजे क्षौक्षमिक भाव सांगितला. म्हणून काय सांगितलं तिथं, खवो समो क्षौक्षम भाव 5व्या 6व्या आणि 7व्या मध्ये, आणि 8व्या पासून उपशम श्रेणीमध्ये उपशमानं उत्पन्न होणारा भाव आहे. आणि क्षपक श्रेणीवर क्षयानं उत्पन्न, मोन्याचा क्षय झाल्यामुळे उत्पन्न होणारा भाव आहे, म्हणजे तो क्षयी भाव आहे. चारित्र मोने चालले ना, कषाय कुठला आहे, चारित्र मोनेच आहे ना. चारित्र मोनेच्या प्रश्न सांगते सगळं, कारण कषाय हे चारित्र मोनेचाच भेद आहे ना, आणि कषायाच्यामुळेच भावलेशा होतात ना. परंतु तिथं त्या ठिकाणी ते लेश जरी उदय असला कशांचा, तरी तो भाव कोणता आहे, चारित्र मोन्याचा अवदैक भाव नाही तर ते क्षौक्षमिक भाव. कुठे सम्यक्ताचं प्रकरण आहे, कुठे सांगितलं तसं नाही. इथं लेशा चालले ना, लेशा हे कशाच्या उदयानं, तर कशाचं फक्त उदयच नाही सगळीकडे, तर क्षौक्षम उपशम आणि क्षेपण ह्यापासून सांगितलं. सम्यक्ताचं नाही प्रकरण, कशाय म्हणजे चारित्र मोने. तर अशा प्रकारे भावलेशेचं कारण सांगितलं, साधन मोनी कर्माचा उदय, क्षौक्षम, उपशम आणि क्षय यानं उत्पन्न होणाऱ्याच जीवाचं स्पंदन, म्हणजे जीव आत्मप्रदेशाचं परिस्पंदन होणं योग आहे ना. तर ते योग ह्या मोहण्याच्या उदय, उपशम, क्षय, उपशम आणि क्षयपूर्वक होतो, म्हणून ते त्याचं कारण आहे. अशा प्रकारे साधन अधिकार या ठिकाणी एकाच गाथेच्या द्वारे संपवला. आता पुढं संख्या अधिकार सांगतात. 6 गाथेंच्या द्वारे संख्या सांगते. संख्या म्हणजे किती, कुठल्या लेशावाले जीव किती आहेत त्याचं प्रमाण सांगते. प्रत्येक ह्याच्यामध्ये येते ना, म्हणजे 16 अधिकारच आहेत ना, त्या 16 अधिकारामध्ये पुढे जाता संख्या अधिकार आहे. संख्या म्हणजे जीवांची संख्या, त्या त्या लेशेला धारण करणारे जीव किती आहेत त्याचं प्रमाण ते सांगतात. 537 नंबरची गाथा आहे. या ठिकाणी आपण कषायाचं स्थान, उदय स्थान बघतो आणि तिथं कोणता योग आहे त्याप्रमाणे त्याला शुभ किंवा अशुभ रेषा म्हटले जाते. पण तो कषाय जेवढ्या तीव्रतेचा आहे तसाच त्याचा योगाचंच परिस्पंदन आहे का, म्हणजे योगस्थानांमधलं का कोणतंही योगस्थान होऊ शकतो, उत्कृष्ट मध्यम, ते कोणतं पण होऊ शकतो. कोणतं पण होऊ शकतो. असं नाही की संक्लेश परिणाम झाले तर तिथं उत्कृष्टच योग होईल असं काही नियम नाही. वर सांगितलं ना, 10व्या गुणस्थानात पण उत्कृष्ट योग होऊ शकतो, 9व्या गुणस्थानात पण उत्कृष्ट योग होऊ शकतो. तिथं पण म्हणून उत्कृष्ट स्वामित्व घेतलंय ना, ते तिथं बंधाच्या अपेक्षेनं प्रदेश बंध तिथं पण उत्कृष्ट होऊ शकतो. क्या वो योग स्थान है, योग स्थानों की अपेक्षा से वो रचना की है. हाँ, नहीं उसका कुछ योग स्थान जो है उसकी रचना 4 समय रहने वाले योग स्थान, 5 समय में रहने वाले योग स्थान, उसकी यवाकार रचना की. फिर उसके बाद उस योग को धारण करने वाले जीवों की अपेक्षा यवाकार रचना की. एक योग यव रचना और एक जीव यव रचना, यव मध्य रचना, ऐसे 2 रचना की है. और यहाँ तो लेशा बता रहे हैं. उत्कृष्ट योग वरती आहे म्हटलं वर्षा आणि त्याला बंद पण जास्त का कशाय कमी कमी बंद. प्रदेश म्हणजे काय, परमाणूची संख्या आहे. परमाणू संख्या कमी जास्त झाली म्हणून काय त्यामध्ये हे होत नाही ना. वरच्या गुणस्थानात पण जास्त प्रदेश परमाणू त्यांनी बांधले म्हणून काही नुकसान झालं असं नाही त्याचं, किंवा कमी बांधले म्हणून फायदा असं नाही. योग जास्त कमी का होतो त्याची 2 कारण आहेत. एक तर काय आहे, बाहेरची प्रवृत्ती आहे
संक्लेश परिणाम आहेत, वचन वर्गणा, जास्त बोलणं वगैरे हे पण आहे. आणि दुसरं कारण त्याचं सांगितलंय वीर्यांतराय कर्माचा क्षोभशम. मग तर वीर्यांतराय कर्माचा क्षोभशम तिथं वाढला श्रेणीमध्ये, तर तिथं योग जास्त होऊ शकतो. आगे 537 नंबरची गाथा मोठी आहे. किन्नादी रासी मावली असंक भागेन भजय पविभत्ते हीन कमा कालंबा अस्य दौवा भुभजियौवा भजिदौवा किन्नादी रासिम आवली असंक भागेन भजिय पविभत्ते. कृष्णादी अशुभ लेशाची जी राशी आहे, कृष्णादी 3 अशुभ लेशावाले जीवांची संख्या किती येणार? किती असणार जीव? कोणाकोणाला अशुभ लेशा? एकेंद्रियापासून आहे ना, एकेंद्रियापासून ते सौनी पंचेंद्रियापर्यंत सगळ्या जीवांना अशुभ लेश आहे. फक्त त्यातले शुभ लेशावाले जीव कमी करायचे संसार राशीमधून. बाकी सगळे शुभ लेशावाले जीव किती असणार? सौदी पंचेंद्रियामध्येच येणार. आणि सौदी पंचेंद्रियामध्ये तेजोलेशा फक्त आहे, तर पंचेंद्रिय जीवामध्येच येणार शुभलेशा. आणि त्याच्यामध्ये पण जे नारकी आहेत ते सगळे अशुभलेशावालेच आहे, आणि जे स्वर्गातले देव आहेत ते फक्त शुभलेशावाले. मग ते देवांची संख्या कमी करायची आणि त्याच्यामध्ये बाकी सगळी लेशा काय येणार? अशुभ लेशावाल्या जीवांची संख्या येणार. म्हणून संसार राशीमधून काही कमी संसार राशी वजा 3 अशुभ लेशा राशी वजा केली आणि अलेशा लेशारहित जीव आणि शुभ लेशावाले जीव कमी केले, वजा शुभ 3 लेशावाले आणि अलेशा 14 गुणस्थानामध्ये हे वजा केले तर राहिलेली राशी काय झाली? 13 संसार राशीची संदृष्टी किती? 13. आणि शुभलेशावाले जीव कमी करायसाठी त्याला आडवी रेष द्यायची पुढे. हे 3 अशुभ लेशावाले जीवांची संख्या झाली. म्हणजे अनंतानंत आहे. 13 राशी किती आहे? अनंतानंत राशी आहे. एकेंद्रिय जीवच किती आहेत? अनंतानंत आहेत. बाकीचे त्रिंद्रिय सगळे त्याच्यामध्ये मिसळतात, ते किती अनंत झाले. बरोबर ते पाहिजे. कृष्ण नीलकापूर. तर ह्याचं मग आता ह्याच्यामध्ये 3 अशुभ लेशावाले जीवांची जी संख्या आहे त्याच्यामध्ये पुन्हा 3 विभाग करायचे. कृष्ण लेशावाले किती, नील लेशावाले किती आणि कापक लेशावाले किती. तर ते करण्यासाठी जसं आपण कर्मकांडमध्ये 8 कर्मामध्ये विभागणी करतो, बहुभागे समभाग, त्याच पद्धतीने या ठिकाणी त्याची वाटणी केलेली आहे. तर पहिल्यांदा काय करायचं, ह्याला आवलीच्या असंख्यात्व्य भागाने भागायचं. आवलीच्या असंख्यात्व्य भागाची संतुष्टी दिलेली 9. आवलीचा म्हणजे संसार राशी भागिले आवलीचा असंख्यात्व भाग. जी आली संख्या तो एक भाग बाजूला ठेवायचा, हा एक भाग बाजूला ठेवला आणि यातला बहुभाग घ्यायचा. संसार राशी मधला म्हटलं तर काय होणार, 8 ने गुणायचं. जसं उदाहरणार्थ अंक संतुष्टीने घेतलं समजा आपण,
किती जीव आहेत एकूण अशुभ लेशावाले? 900 जीव आहेत, 900. आणि आपण त्यातला 3 ही अवलीचा असंख्यात्व भाग मांडला. 900 राशी आहे एकूण आणि 3 अवलीचा असंख्यात्व भाग मांडला. तर किती आले जीव इथं? 300. हा झाला एक भाग. आणि भूभाग कसा येणार? दोन्ही गुणायचं. 3 ने भागला असेल तर भूभाग काढायसाठी दोन्ही गुणायचं. म्हणजे किती येणार? 600. हा भूभाग झाला. भूभागाचे काय करायचं? समान 3 वाटण्या करायच्या. तिघांची वाटणी नाही तर कृष्ण, नील आणि कापूर. म्हणून काय करायचं? 3 भागायचं. म्हणजे काय ना, प्रत्येकाला 200 200 200 वाटणीला येणार. कृष्ण लेशावाले 200 म्हणजे येणार. आता त्यातल्या 300चं पुन्हा वाटणी करायची. पहिल्यांदा आपण तुम्ही करता ना, त्याला वाटणी करताना मोठं मोठं 3 करायचे हिस्से. आणि काय शिल्लक राहिलेलं असतं त्यात थोडं ह्याला घालायचं आणि थोडं दुसऱ्याला घालायचं आणि थोडं तिसऱ्याला. त्याचं बघायचं कोण जास्त मिळवलंय, काय मिळवलंय त्याला जास्त द्यायचं, कमी मिळवणाऱ्याला त्याला कमी द्यायचं. तसं इथं वाटण्या आहे. जे पहिल्यांदा मोठी वाटणी भूभागाच्या समान वाटण्या करायच्या आणि एक भाग राहिला त्यातलं पुन्हा तिघांना वाटून द्यायचं. मग ते एक भाग राहिला तो कसा वाटून द्यायचा? आता इथं काय करणार आपण संदृष्टीमध्ये? हे पहिल्यांदा आमचं संदृष्टी पूर्ण करून टाकूया. 200 200 200 तिघांना मिळाले. 600 600च्या 2-3 वाटण्या झाल्या. भूभागाच्या 3 वाटण्या झाल्या. आणि आता हे 300 राहिले, त्याचं काय करायचं? पुन्हा तिघांच्या मध्ये वाटून द्यायचे. कसे वाटायचे मग? श्वेता कसे वाटायचे? त्या एक भागाचं पुन्हा भूभाग काढायचं, एक भाग बाजूला ठेवायचं. 300ला पुन्हा 3 भागणार आपण. मग किती येणार? 100. तो एक भाग बाजूला ठेवायचा आणि भूभाग किती आला? 200. तो कुणाला द्यायचा? मोठा आहे ना खरा, त्यामुळे जास्त मिळणार त्याला, मोठ्याला जास्त. आणि मग आता किती आले? 100 राहिले. तर 100चं पुन्हा 3 भागायचं. हा 33 मान आहे इकडं. आणि शिल्लक किती राहिले? 67. तर 67 भूभागाला तो दुसरा राहिला आणि एक भाग राहिला तो 33 शेवटीचा राहिला. असं नेहमी भूभाग समभाग म्हटलं तर पहिल्यांदा भूभाग काढायचा, त्याच्या समान विभागणी करायच्या आणि एक भाग ठेवलेला असेल त्याचा पुन्हा भूभाग करायचा, तो पहिल्याला द्यायचा. पुन्हा एक भाग बाजूला ठेवायचा, त्यातला भूभाग दुसऱ्याला द्यायचा. पुन्हा जो एक भाग असेल त्याचा किती आहे ते बघायचे, तेवढ्या वाटण्या करायच्या आणि एक भाग शेवटच्याला द्यायचा. थोडं थोडं कमी येत जाते. पहिल्यापेक्षा दुसऱ्याला कमी, दुसऱ्यापेक्षा तिसऱ्याला कमी कमी भाग येतो. तर यामध्ये तसं हे काय झाले? 400 कृष्णलेशावाले झाले, 267 नीलेशावाले झाले, 233 कापूर. जे कृष्णलेशावाले जीवांची संख्या सगळ्यात जास्त आहे, त्याचा काळ पण मोठा आहे. कृष्णलेशेचा काळ मोठा आहे, त्यामध्ये संचित झालेले जीव पण जास्त आहे. आता ते पुढे काळाच्या आश्रयाने पण काढले. पहिल्यांदा हे जीवाने घेऊन वाटणी केली आणि पुढे काळाच्या अपेक्षेने पण काढलेलं आहे. आता हे तसंच अर्थसंदृष्टीने काढायचं असं जसं आपण अर्थसंदृष्टीने काढले ना, तसंच अर्थसंदृष्टीने 3 विभाग करायचे. बहुभाग किती आला आपला? काही कमी संसार राशी भागिले अवलीचा असंख्यात्व भाग आणि एक कमी अवलीचा असंख्यात्व भाग. हा काय झाला? बहुभाग झाला. बहुभागाचे काय करायचे? समान 3 वाटण्या करायच्या. म्हणून या 3 भागायचं आणि 3 ठिकाणी ठेवायचं. काही कमी संसार राशी अवलीचा असंख्यात्व भाग आणि बहुभाग आणि त्याचे 3 वाटण्या. हा समान 3 भाग आले, तिघांना समान भाग आले. आता याच्यामध्ये पुन्हा एक भाग बाजूला ठेवलेला आहे. हा एक भाग आहे. आता एक भागाच्या पुन्हा 3 वाटण्या करायच्या. मग काय करायचं? एक भागाची 3 वाटण्या करायला पुन्हा अवलीचा असंख्यात्व भागाने भाग द्यायचा आणि तर बहुभाग द्यायचा.
आणि मग एक भाग राहिला तो बाजूला ठेवायचा. हा एक भाग आहे आणि हा भूभाग आहे. भूभाग कोणाला दिला? कृष्ण रेषेवाला. आणि एक भाग राहिला त्याला पुन्हा आवडीच्या संख्येच्या भागाने भागायचं आणि भूभाग इथं नील रेषेवाल्याला द्यायचं. पुन्हा एक भाग शिल्लक राहिला, हा एक भाग तो कुणाला देऊन टाकायचा? शेवटचा कापूस रेषेवाला द्यायचं. आता या दोन्हींची काय करायची? बेरीज करायची. आणि दोन्हींची बेरीज करून जी संख्या येते कृष्णरेषावाल्या जीवांची ही संख्या येणार, ही नीलरेषावाल्यांची, ही कापूस रेषावाल्या जीवांची संख्या येणार. त्यामध्ये कशी करणार आपण वाटणे तर तिथं सगळ्यात जास्त भागाकार कुठं आहे? इथं 9 9 9 चे 3 आहेत ना भागाकार आहेत आणि वर 3 चा एक भागाकार आहे. मग सगळीकडे समान 9 चे भागाकार आणि 3 चा भागाकार करून घ्यायचा, म्हणजे समछेद करायचा. सगळ्यामध्ये काय करणार आपण? इथं 9 2 वेळा आहे की नाही, तिथं काय करणार? 3 वेळा करणार. आणि 3 इथं कुठंच नाहीये तर सगळीकडे काय करणार आपण? 3 न भागायचं आणि 3 ने गुणायचं. समछेद करायसाठी वर आणि खाली दोन्ही ठिकाणी 3 3 न भागायचं आणि 3 3 न गुणायचं. ऊपर ही 9 से गुणा करना, 8 9 आणि 3. आता इथं सगळीकडे 9 9 चा एकदाच भागाकार आहे तर 2 2 वेळा 9 9 चा भागाकार येणार आणि गुणाकार. इथं पण 9 9 म्हणजे आवलीचा संख्येचा भाग आहे. आणि मग सगळ्यांची बेरीज करायची तर इथं सगळीकडे छेद किती येणार? 9 ह्याचं केलंय का तसं केलं? 9 9 9 81 आणि 81 9 729 येतं. 3 आणि 7 3 17च ठेवले. 3 भाग आहेत ना, 729 भागिले 3 हा भागाकार सगळीकडे येणार समान. आणि जी वरची संख्या आहे काही कमी संसाराची तसंच राहणार. आणि बाकीचं ह्याच्या गुणकार करून बेरीज करायची. 9 9 81 81 गुणिले 8 करायचं. 81 गुणिले 8 बरोबर 8 1 8 8 8 64 648 हे झाले. आणि इथं 8 9 72 आणि 72 गुणिले 3 200 17 17 216 येणार. 216 ह्याच्यामध्ये मिळवायचे. 8 आणि 6 64 16 त्याच्यात 64 आणि 864 येणार. 864 येणार. वर 864 येणार. लक्षात आहे? हे फक्त ह्याचा गुणकार करायचा, ह्याचा गुणकार करून बेरीज करायची दोघांची. हे 648 साठी 216 864 येणार ना. मग इथं गुणकार जो आहे काही कमी संसार राशीला 729 भागिले 3 ने गुणलं म्हणजे 2181 नाही 2184 हा 9 27 87 येणार. 2187. आता किती ह्याची करायची बेरीज? इथं 729 गुणिले 3 इथं पण येणार. आणि काही कमी संसार राशी आणि गुणकार किती येणार? 9 9 8 हे वर किती आलं होतं आपलं? 648 अधिक 8 त्रिक 24 म्हणजे 672 येणार. 672. आणि इथं 729 3 काही कमी संसार राशी आणि इथं 648 आणि 3 651. म्हणजे हे झाले कृष्णरेषावाले. काही संसार राशीमध्ये काय केलं? 729 वगैरे गुणिले 3 चा भाग दिला आणि 864 गुणलं तर ते कुठल्या जीवांची संख्या आली? कृष्णरेषावाले. ही नीलरेषावाले जीवांची संख्या 672 न गुणलं, जेवढे कमी झाले त्याच्यापेक्षा. तिथं 651 गुणलं त्यामुळे त्याच्यापेक्षा कमी झाले. गुणकार कमी आला ना सगळीकडे.
तर अशा प्रकारे कमी, म्हणून त्याची संदृष्टी अशी दिली की म्हणजे पूर्ण संसार राशीचा 3रा भाग कोणाले कृष्णलेशावालेची, त्याच्यापेक्षा म्हणून काही कमी 3 त्रिभागापेक्षा अधिक आहेत, म्हणून भागाकार काही कमी 3 येणार. हे काही कमी संसार राशीला काही कमी 3 न भागलं की कृष्ण रेषावाल्याची होईल, म्हणजे लहान संख्येला भागल्यामुळे म्हणजे त्रिभागापेक्षा अधिक आहेत कृष्ण रेषावाले जीव. आणि नीलेशावाले जीव जे आहेत ते काही कमी संसार राशी आणि काही अधिक 3 भागायचे याला, तर त्रिभागापेक्षा कमी येणार. संसार राशी मधलं त्रिभागापेक्षा अधिक कृष्ण रेषावाले झाल्यावर नीलेशावाले त्रिभागापेक्षा काही कमी येणार. जसं आता आपण केलं होतं 900 पैकी 400 कृष्ण रेषावाले, तर त्रिभागापेक्षा अधिक झाले ना, 300 पेक्षा 400 अधिक संख्या झाली. आणि नीलेशावाले आले 267, म्हणजे 300 पेक्षा कमी आले. आणि त्याच्यापेक्षा कापतलेशावाले त्याच्यापेक्षा कमी 233 आहे, तर त्यापेक्षा कमी. म्हणून इथं काही अधिक 3 भागलं की काही कमी त्रिभागेला, त्रिभागापेक्षा कमी येणार. आणि त्याच्यापेक्षा भागाकार थोडा मोठा करायचा, हे कृष्ण, हे नील आणि हे काप याची संख्या. संसार राशीमध्ये हे कृष्ण रेषावाले काही त्रिभागापेक्षा काही अधिक आहे आणि नीलेशाला त्रिभागापेक्षा काही कमी आणि त्याच्यापेक्षा कमी कापूत रेषावाले. भागाकार मोठा केला की त्याचे उत्तर छोटे येते. आता वेळ झाली ना, पण उद्या काळाच्या आश्रयानं पण त्यांची संख्या काढलेली आहे कृष्ण कापूतवाले जीवनाची, त्याचं प्रमाण होते. हे सगळं समजून आपल्या जीवनात उपयोग आहे. म्हणजे एवढी संख्या अशुभलेशावाल्या जीवांची आहे, म्हणजे या संसारामध्ये शुभलेशा होणं सुद्धा किती दुर्लभ आहे. जे हा जीव जास्त काळ अशुभलेशामध्येच राहतो आणि शुभलेशा कमी काळ होते, आणि मग रेषा रहित कधी होणार. म्हणून हे संकलेश परिणाम आणि अशुभलेशांची बहुधा लक्षात घेऊन आपल्या जीवनामध्ये आपला मनुष्यभाव याच्या अशुभलेशेमध्ये किंवा संकलेश परिणामामध्ये वाया घालवायचा नाही. याचा उपयोग चांगले शुभलेशा करून पुन्हा लेशारहित होण्यासाठी याचा उपयोग करायचा. परंतु अशुभलेशा जास्त काळ असतात, म्हणून तर काळाच्या अक्षरानं काढतात. अशुभलेशा होण्याचा काळ जास्त आहे आणि शुभलेशा होण्याचा काळ कमी. 5व्या अधिकोणास्थानापासून तर शुभलेशाच निरंतर, तिथं अशुभलेशा होणारच नाही. परंतु जिथं शुभ अशुभ दोन्ही आहेत आणि जीवांची पण अपेक्षा बघितली तर एकेंद्रियाधिक जीवामध्ये अशुभलेशाच आहेत 3, मग ते सगळे जीव अशुभलेशावालेच झाले ना. फक्त विभाग होणार तर पंचेंद्रियाच्या मध्येच शुभ आणि अशुभलेशेमध्ये. जाना हा मी जीवच आहे, शुद्ध जीव आहे, ज्ञाता द्रष्टा आहे, जाणणाराच आहे. ही ज्ञानमय वस्तू आहे, ही देशा या माझ्या ध्रुव स्वभावामध्ये नाहीच. हा उपाधिक भाव आहे, हा माझा मूळ स्वभाव नाही. कशाने उत्पन्न होणारे हे परिणाम आहे. कशाय पण औपाधिक आहे, तर लेशा पण औपाधिक आहे. आणि हा मी वेदन करा, निरुपाधी स्वरूप आहे. या निरुपाधी स्वरूपाचा आनंद लुटा. या औपाधिक भावामध्ये वाहून जाऊन स्वतःला त्यारूप मानू नका. हा मी आपल्या ह्या शुद्ध चैतन्य सदनामध्ये राहून आनंद घ्यायचा आहे. या माझ्या लेशारहित घरामध्ये आनंदच आनंद आहे, शांती शांती आहे.
शुद्ध चैतन्य स्वरूप ज्ञानानंद स्वरूप शुद्ध एको ध्रुव